एक वेळची गोष्ट आहे. एक धाडसी तरुण राजा एका विशाल साम्राज्यावर राज्य करत होता. तो आपल्या प्रजेवर खूप प्रेम करायचा. अनेक वेळा तो आपल्या प्रजेला भेटायला आणि त्यांची स्थिती जाणून घ्यायला आपला वेश बदलून राज्यात फिरायचा. एके दिवशी तो एका घराजवळून जात असताना त्याने 3 मुलींच्या गप्पा ऐकल्या. त्या तिघीही बहिणी होत्या. लहान बहीण म्हणाली, माझी इच्छा आहे की माझं लग्न राजाच्या आचारी बरोबर व्हावं, म्हणजे मला रोज स्वादिष्ट जेवण मिळेल. दुसरी बहीण म्हणाली, माझी इच्छा आहे की माझं लग्न राजाच्या गृहपालाशी व्हावं, जेणेकरून मी सुंदर घरात राहू शकेल. तिसरी आणि मोठी बहीण काहीच बोलली नाही. तिच्या बहिणींनी विचारलं, तू काय म्हणतेस? तुझी काय इच्छा आहे? मोठी बहीण हळूच म्हणाली, जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मी राजाशी लग्न करेल. मग मी राणी होईल आणि राजाला देशाच्या शासनात मदत करेल. राजाने हे सर्व ऐकले आणि महालात परतला. दुसऱ्या दिवशी राजा, आचारी आणि गृहपालांसोबत त्या बहिणींच्या घरी गेला. त्यांच्या इच्छेनुसार तिघींचे लग्न देखील झाले. त्या आपल्या पतीबरोबर घरी गेल्या आणि आनंदाने राहू लागल्या. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तशा लहान बहीण आपल्या मोठ्या बहिणीवर, जी आत्ता राणी झाली होती, तिच्यावर जळायला लागली. त्यांना वाटले की ती प्रत्येक गोष्टीत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. राणीला एक मुलगा झाला. त्यावेळी तिच्या 2 बहिणी तिच्या मदतीसाठी तिच्या जवळ होत्या. परंतु राणी आपल्या मुलाला पाहण्यापूर्वीच त्या दोघींनी तो मुलगा घेतला आणि त्यांच्या जागी एक कुत्र्याचं पिल्लू ठेवलं. त्या मुलाला त्यांनी एका पेटीत ठेवून नदीत सोडून दिलं. राजाला हे कळलं तेव्हा त्याच्या मनाला खूप धक्का बसला. त्याला वाटले की त्याच्या पत्नीने कुत्र्याचे पिल्लू जन्माला घातले आहे. राणी ही बिचारी अनेक दिवस रडत राहिली. 2 वर्ष उलटली. राणीला आणखी एक मुलगा झाला, पण तिच्या दोन्ही बहिणींनी पुन्हा एकदा फसवणूक केली. राणीचा मुलगा पाहून त्यांनी देण्याआधीच त्यांनी त्याचे ठिकाणी एक ससा ठेवला. त्यांनी पहिल्याप्रमाणेच त्या बाळालाही एका संदुकात बंद करून नदीत सोडून दिले. राजा आणि राणी आपल्या दुर्दैवावर खूप दुःखी होते. 2 वर्षानंतर राणीला पुन्हा एक मुलगी झाली. मात्र यावेळी तिच्या लहान बहिणींनी तिच्याशी धोका केला. त्या दोघींनी मुलीला दूर करून तिच्या जागी एक खेळणं ठेवलं आणि त्या मुलीला लाकडी संदुकात बंद करून नदीत सोडून दिलं. राजाला जेव्हा समजलं की तिसऱ्यांदा सुद्धा राणीने एक विचित्र वस्तूला जन्म दिला आहे, तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला. त्याच्या मनात विचार आला की राणी ही स्त्री आहे की एखादी जादूगरणी. अखेर त्याने ठरवलं की राणीपासून मुक्त व्हावं. त्याने तिला राजमहाल सोडण्याची आज्ञा दिली. बिचारी राणी महालातून निघून गेली आणि जंगलात एक झोपडी बनवून राहू लागली. आत्ता तिची काळजी घेणारं कोणीही माणूस नव्हतं. नदीत सोडलेली ती 3 मुले मात्र मेली नव्हती. एक ब्राह्मण नदीच्या काठावर काही अंतरावर राहत होता. जेव्हा पहिले संदूक नदीतून वाहत आले तेव्हा तो ब्राह्मण नदीत स्नान करत होता. त्याने ते संदूक पाण्याबाहेर काढले आणि त्यात नवजात शिशू पाहून चकित झाला. ब्राह्मणाला आपलं स्वतःचं मूल नव्हतं. त्याने ते बाळ घरी नेऊन आपल्या पत्नीला दिले आणि म्हणाला, पहा, देवाने आपल्याला मूल दिलं आहे. त्याची पत्नी म्हणाली, देवाने आपली प्रार्थना ऐकली आहे. आत्ता आपण खूप काळजीपूर्वक याचे संगोपन करूया. ब्राह्मण आणि त्याची पत्नी त्या बाळाची काळजीपूर्वक देखभाल करू लागले. त्यांनी त्याचं नाव रामस्वरूप ठेवलं. 2 वर्षानंतर जेव्हा दुसरं संदूक वाहत आलं
तेव्हा ब्राह्मण त्यावेळीही नदीत स्नान करत होता. त्याने ते बाळ उचललं आणि आनंदाने घरी नेलं. त्यांना दुसरं मूल मिळाल्यामुळे दोघेही खूप आनंदी झाले. त्याचं नाव त्यांनी रामानंद ठेवलं. त्याची पत्नी म्हणाली, जर एखादी मुलगी असती तर किती छान झालं असतं. 2 वर्षानंतर ब्राह्मणाला नदीत आणखी एक संदूक मिळालं. तो हसत घरी घेऊन म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण झाली. ही घे तुझी मुलगी. ब्राह्मण आणि त्याची पत्नी आता खूप आनंदी होते. त्यांच्या कुटुंबात मुलं आली आणि त्यांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश पसरला. त्या मुलीचं नाव त्यांनी राजलक्ष्मी ठेवलं. ब्राह्मण श्रीमंत होता आणि त्याने त्या 3 मुलांना उत्तम शिक्षण दिले. दोन्ही मुलं सुंदर तरुण बनली आणि मुलगी अतिशय देखणी तरुणी झाली. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती आणि ते आनंदात राहत होते. मात्र ब्राह्मण आणि त्याची पत्नी आता वृद्ध झाले होते. काही काळानंतर त्यांचे निधन झाले. ज्या घरात ते राहत होते ते घर मोठे होते पण खूप जुने होते. त्यामुळे त्यांनी एक नवीन घर बांधण्याचा निर्णय घेतला. रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी यांनी आपल्या नवीन घराचे निर्माण केले. ते राजमहालासारखे मोठे आणि सुंदर होते. त्यांनी ते घर अतिशय सुंदर आणि मौल्यवान वस्तूंनी सजवलं आणि त्यांच्या आजूबाजूला एक सुंदर बाग लावली. एक दिवस एक संन्यासी त्यांच्या घरी आला. रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी यांनी त्याचे खूप आदरातिथ्य केले आणि तिन्ही मुलींना संन्यासीवर खूप चांगले प्रभाव पाडला. त्याने त्यांचे खूप कौतुक केले आणि त्यांचे सुंदर घर बागही त्याला खूप आवडली. इथे तुमच्याकडे सर्व काही आहे, तो म्हणाला, पण एक गोष्ट मात्र कमी आहे. ती काय? दोन्ही भाऊ आणि बहिणीने विचारले. इथून खूप दूर एक पर्वत आहे, संन्यासी म्हणाला. त्या पर्वताच्या शिखरावर एक सोन्याचा वृक्ष आहे आणि त्यावर 2 पोपट राहतात. तुम्ही ते पोपट तुमच्या घरी आणले तरच तुम्हाला पूर्ण शांती आणि आनंदी मिळेल. दोन्ही भाऊ आणि राजलक्ष्मी पण संन्यासाने त्यांना पुढे सांगितले की पर्वतावर जाऊन पोपट आणण्यासाठी खूप धैर्याची गरज आहे. एक अडचण अशी आहे की तुम्ही पोपट घेऊन परत येताना कोणत्याही कारणाने मागे वळून पाहू नका. जर तुम्ही मागे वळून पाहिले तर लगेच तुमचे वृक्ष बनून जाईल. तिघेही एकाच वेळी म्हणाले, आम्हीच नक्की प्रयत्न करू. तिघांनी ठामपणे सांगितले, आम्ही तुम्ही सांगितलेले सर्व नियम पाळू आणि त्या पोपटांना घरी आणू. संन्यासीने त्यांना आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेला. सर्वात आधी रामस्वरूप पोपट आणण्यासाठी निघाला. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर तो अखेर पर्वताच्या शिखरावर पोहोचला. तेथे त्याला सोन्याचा वृक्ष आणि त्यावर 2 पोपट दिसले. त्याने झाडावर चढून ते पोपट पकडले. परत येताना अचानक त्याच्या मागून विचित्र आवाज येऊ लागले. रामस्वरूप, रामस्वरूप. त्याला कोणीतरी हाक मारते असं वाटत होतं आणि त्याने मागं वळून पाहिले. त्या क्षणी तो एक वृक्ष बनला. मग पोपट पुन्हा सोन्याच्या वृक्षावर उडून गेला. अनेक दिवस झाले पण रामस्वरूप परतला नाही. तेव्हा रामानंद त्याला काय झालं याचा शोध घेण्यासाठी आणि पोपट घेऊन येण्यासाठी निघाला. पण रामानंदाचंही तेच झालं. त्यानेही मागे वळून पाहिले आणि तो देखील वृक्ष बनला. राजलक्ष्मी तिच्या भावांची वाट पाहत राहिली. अखेरीस तिचे धैर्य संपले आणि तिने स्वतः जाऊन शोध घेण्याचे ठरवले. काही दिवसांनी ती पर्वतावर पोहोचली. तिने झाड आणि पोपट शोधून काढले आणि त्यांना पकडले. आता ती पर्वतावरून खाली उतरत असताना तिला एक आवाज आला, राजलक्ष्मी, राजलक्ष्मी. पण तिने मागे वळून पाहिले नाही.
तिला संन्यासाची चेतावणी आठवली होती आणि ती लवकर लवकर चालत राहिली. आता खूप आवाज तिच्या मागून येत होते, राजलक्ष्मी परत ये, राजलक्ष्मी परत ये. पण तिने मागे पाहण्याची तसदीच घेतली नाही. तिने पोपटांना अजून घट्ट पकडले आणि आपला मार्ग चालत राहिली. जेव्हा ती पर्वताच्या पायथ्याशी पोहोचली, तिथे तिला एक संन्याशी तिची वाट पाहत असलेला उभा दिसला. तो म्हणाला, तू जगातली सर्वात धाडसी मुलगी आहे. तू ते करून दाखवलंस जे हजारो तरुणही करू शकले नाहीत. संन्यासीने मग मागे असलेल्या त्या हजारो वृक्षांकडे निर्देश केला. तिथे तिचे भाऊ वृक्ष बनून उभे होते. साधूने राजलक्ष्मीला एक पवित्र जलाने भरलेला घडा दिला आणि म्हणाली, ही पवित्र जलाचा घडा घे आणि त्या वृक्षांवर पाणी शिंपड. राजलक्ष्मीने घडा घेतला आणि त्या वृक्षांवर पवित्र पाणी शिंपडले. जसे पाणी शिंपडले तसेच वृक्ष अदृश्य झाले आणि त्याच्या जागी शेकडो तरुण नवयुवक उभे राहिले. त्या नवयुवकांनी वाकून राजलक्ष्मीचे अभिवादन केले. त्यांच्यात तिचे 2 भाऊ रामस्वरूप आणि रामानंद देखील होते. रामस्वरूप आणि रामानंद राजलक्ष्मी यांनी वृद्ध संन्याशीची आज्ञा घेतली आणि ते सर्वजण घरी परत आले. त्यांनी त्या पोपटाला एक सुंदर सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले आणि त्याची खूप काळजीपूर्वक देखभाल देखील करू लागले. ते पोपट त्यांना अनेक गोष्टींमध्ये सल्ला देत असत. एक दिवस पोपटांनी त्यांना सल्ला दिला की ती वृद्ध स्त्री जी झोपडीत राहत आहे तिला घरी आणा. पोपटांनी त्या वृद्ध स्त्रीला स्थानही सांगितले. त्यांनी तिची काळजी घेतली आणि तिला घरात आणले. पोपटांनी सांगितले, तिच्याशी आईसारखे वागा आणि तिची खूप चांगली काळजी घ्या. रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मीने पोपटांचा सल्ला मानून त्या स्त्रीची काळजी घेऊ लागले. ती त्यांच्या घरी त्यांच्या आईसारखीच राहू लागली. एक दिवस पोपटांनी त्यांना राजा आणि काही प्रमुख व्यक्तींना दावत देण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की जेवण असे तयार करायचे, कसे करायचे आणि कसे वाढायचे. त्यांनी एक भव्य दावतीचे आयोजन केले. राजा आणि अनेक प्रमुख व्यक्तींना आमंत्रण दिले. राजा आणि सर्व अतिथीचे अगदी आदरपूर्वक स्वागत केले गेले. जेवणाची वेळ आली तेव्हा राजलक्ष्मीने सर्वांना जेवणाच्या खोलीत बोलावले. पोपट पिंजऱ्यातून सगळं पाहत होता. राजलक्ष्मीने सर्वांना बसण्यास सांगितले आणि राजाला एका खास आसनावर बसण्यास सांगितले. राजाला खूप आश्चर्य वाटले, कारण त्याच्यासमोर जेवणाऐवजी फक्त दगडे वाढली होती. त्यामध्ये काहीही खाण्याजोगे नव्हते. राजा खूप संतापला आणि राजाने राजलक्ष्मी आणि तिच्या भावांना घुरत पाहू लागला. त्याला त्याचा अर्थच समजत नव्हता. तुम्ही दगडांपासून बनवलेले जेवण वाढून राजाचा अपमान करण्याचे धाडस कसे केले? राजा संतापला, ओरडला. दुसऱ्या कोणाचं उत्तर येण्याआधीच एक पोपट बोलला, महाराज, कृपया आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, मग आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. राजा आश्चर्याने पोपटाकडे पाहत होता. तुमचा प्रश्न काय आहे? राजाने आश्चर्यचकित होऊन विचारले. दुसऱ्या पोपटाने विचारले, कशावरून? कोणती स्त्री जी हाडामासांची बनली आहे ती कुत्रा, ससा किंवा खेळण्याला जन्म देऊ शकते का? राजाच्या मनात एकदम वीज चमकली, कारण अनेक वर्षापूर्वी त्याला सांगितले गेले होते की त्याच्या नवविवाहित राणीने पहिले कुत्र्याचे बाळ, नंतर ससा आणि मग खेळण्याला जन्म दिला आहे. आता राजा विचारात पडला की असं कसं होऊ शकतं. राजा म्हणाला, कृपया मला खरे सांगितले तर बरे होईल. अनेक वर्षापूर्वी काय घडले होते? राजाने विचारल्यानंतर पोपटाने त्या काळातील सर्व घटनांचे सविस्तर वर्णन केले. जेव्हा त्याच्या मुलांचा जन्म झाला होता. तुमची मुले आत्ता इथे आहेत. त्यांचे नाव रामस्वरूप,
रामानंद आणि राजलक्ष्मी आहेत. हे सर्व ऐकून राजा खूप आनंदित झाला. त्याने आपल्या मुलांना आणि मुलींना आलिंगन दिले. तो आपल्या हरवलेल्या राणीसाठी रडू लागला. माझी पत्नी आता कुठे आहे? तिला माझ्या मूर्खपणाने बाहेर काढलं होतं. त्याने पोपटांना विचारले. ती इथेच आहे, आपल्या मुलांचा सांभाळ करतच त्यांच्या जवळ आहे, पोपटाने उत्तर दिले. हे ऐकून राजा, रामस्वरूप, रामानंद आणि राजलक्ष्मी यांना आश्चर्य वाटलं. मुलांनी थोडा विचार करून आत जाऊन त्या स्त्रीला बाहेर बोलावून आणले. तू खरोखरच आमची आई आहेस? त्यांनी आनंदाने विचारले. राणीने आपल्या मुलांना आलिंगन दिले. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. राजा, राणी आणि आपल्या मुलांसह राजवाड्यात गेले. दोन्ही पोपट पण त्यांच्या सोबत गेले. मग ते अनेक वर्ष आनंदाने जगू लागले. तर मित्रांनो, या कथेतून आपणास हेच पाहावयास मिळते की आपल्या माणसावर नेहमी विश्वास ठेवा. निर्णय घेताना नेहमी विचार करून निर्णय घ्या, जेणे की नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.